नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांची आमदारकी धोक्यात आल्याची बातमी सध्या समोर आली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाची 2024ची निवडणूक ही राज्यात गाजलेल्या निवडणुकींपैकीची एक निवडणूक होती. संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमोल खताळ विधानसभेत पोहोचले आणि ते जायंट किलर ठरले. पहिल्याच निवडणुकीत अमोल खताळ या नवख्या उमेदवाराने काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना धोबी पछाड दिला. अमोल खताळ चर्चेत आले, पण निकाल लागून आमदारकी मिळाल्यानंतर आता अमोल खताळ यांच्यावरती कायदेशीर संकट ओढावलेलं आहे. खुद्द सुप्रीम कोर्टाने अमोल खताळ यांना मोठा धक्का दिलाय. त्यांच्या विरोधात हायकोर्टात चालणाऱ्या खटल्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला. यामुळे आता अमोल खताळ यांच्या विरोधात उच्च न्यायालयात रीतसर खटला चालणार आहे. पण हे नेमकं प्रकरण काय, बाळासाहेब थोरातांनी खताळांच्यावरती काय आरोप केले आहेत, या खटल्यामुळे अमोल खताळ यांची आमदारकी धोक्यात आली आहे का, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. मंडळी, तोपर्यंत तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा मजबूत असा गड जो संगमनेर हा आहे आणि याच संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात सलग 8 वेळा निवडून आलेले होते. बाळासाहेब थोरात यांना 9व्यांदा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं जायचं होतं आणि त्यांचं नाव थेट काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होतं. पण विखे पिता आणि पुत्र यांच्या साथीने एका नवख्या उमेदवाराने बाळासाहेब थोरातांच्या सत्तेला सुरुंग लावला. या उमेदवाराचं नाव अमोल खताळ असं होतं. महायुतीकडनं शिवसेना शिंदे गटाने अमोल खताळ यांना मैदानात उतरवलं. खताळ यांनी थोरातांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. त्यात त्यांना विखे यांच्या साथीची सुद्धा बळ मिळालं. अनपेक्षितपणे बाळासाहेब थोरात यांना पराभव स्वीकारावा लागला. एका साधारण कॉम्प्युटर सेंटर चालक तरुणानं अनेक वर्ष मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांना धोबी पछाड दिला आणि ते जॉईंट किलर ठरले. या पराभवाने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडालेली होती. खताळांचा आनंद हा फार काळ टिकू शकला नाही, कारण निकालानंतर लगेचच या निवडणुकीच्या विरोधात न्यायालयात आव्हान देण्यात आलं. निवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी अमोल खताळ यांच्या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागितली. तर नेमकं प्रकरण काय हे देखील समजून घेऊयात. विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना उमेदवाराला निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट सादर करावं लागतं. यामध्ये उमेदवारांना स्वतःची संपत्ती, व्यवसाय, थकीत कर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी याबद्दल खरी माहिती द्यावी लागते. बाळासाहेब थोरात यांच्या तक्रारीनुसार अमोल खताळ यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये व्यावसायिक भागीदारी लपवलेली आहे. अमोल खताळ हे नीलकमल नावाच्या एका भागीदार संस्थेमध्ये भागीदार आहेत. या नीलकमल फर्मचा सुमारे 54,000चा व्यवसाय आणि हा व्यावसायिक कर हा थकीत होता. ही माहिती त्यांना आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करायची होती, परंतु तशी त्यांनी ती केली नाही. निवडणुकीत मतदारांची दिशाभूल करण्यासाठी ही माहिती जाणीवपूर्वक लपवण्यात आली असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी खताळांवर केला. विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्जाबाबत आमदार अमोल खताळ यांनी सादर केलेल्या या शपथपत्रामध्ये शासकीय कराची थकबाकी तसेच नीलकमल या संस्थेत असलेली भागीदारी आणि या माहितीची जाणीवपूर्वक लपवणूक केली आहे आणि त्यामुळे त्यांचं नामनिर्देशन अवैध ठरवून त्यांची निवड रद्द करावी आणि बाळासाहेब थोरात यांना विजयी घोषित करावा अशी मागणी करणारी याचिका थोरात यांच्या वतीने दाखल करण्यात आली. जेव्हा बाळासाहेब थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या विरोधात याचिका दाखल केली, तेव्हा अमोल खताळ यांच्या बाजूने बचाव मांडण्यात आला. अमोल खताळ यांनी न्यायालयात दावा केला की मी या नीलकमल फर्मचा भागीदार नाही आहे, ती फर्म आधीच विसर्जित झालेली आहे. पण न्यायालयाने बाळासाहेब थोरात यांच्या वतीने त्यांच्या वकिलांना थेट GST संकेतस्थळावरील अधिकृत नोंदी न्यायालयाच्या समोर सादर केल्या. या नोंदीवरनं असं स्पष्ट झालं की ती फर्म बाळासाहेब थोरात यांनी हे सिद्ध करून टाकलं की ती फर्म कागदपत्रावर अजूनही सक्रिय आहे आणि अमोल खताळ हेच तिचे भागीदार आहेत. हा पुरावा पाहिल्यानंतर हायकोर्टाच्या न्यायमूर्ती किशोर संत यांनी आमदार अमोल खताळ यांचा खटला हा रद्द करण्याचा अर्ज हा फेटाळून लावला. कोर्टाने असं स्पष्ट केलं की या प्रकरणामध्ये खटला चालवणं गरजेचं आहे. हायकोर्टाने धक्का दिल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका म्हणजेच SLP दाखल केली. हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी अशी विनंती त्यांनी केली, पण सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत खताळ यांना मोठा फटका बसला.
सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास पूर्णपणे नकार दिला. शासकीय कराची थकबाकी अत्यल्प असल्यामुळे ती निवडणूक प्रक्रियेत आणि निवडणूक याचिकेत आधार ठरू शकत नाही असा दावा आमदार अमोल खताळ यांनी केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला आणि शासकीय देयकाची रक्कम कितीही कमी असली, अगदी 1 रुपया जरी असली तरी निवडणूक शपथपत्रात ती नमूद करणं हे बंधनकारक आहे असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. या निर्णयामुळे बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर सुनावणी पुढे सुरू राहणार आहे. खताळ यांची याचिका फेटाळून लावता हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. याचा अर्थ असा होतोय की बाळासाहेब थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयात अमोल खताळ यांच्या विरोधात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात रीतसर कायदेशीर खटला चालण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला. कोर्टात अमोल खताळ यांना आता प्रत्येक आरोपाचं उत्तर हे द्यावं लागणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग फक्त 54,000 रुपयांच्या कराची माहिती लपवली म्हणून एवढा मोठा गदारोळ होतोय का? तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ही साधी गोष्ट नाही आहे. बाळासाहेब थोरात यांचे वकील अमित कारंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वतःची आर्थिक माहिती, थकबाकी किंवा भागीदारी लपवणं हा अत्यंत गंभीर अपराध आहे. मतदारांना, उमेदवारांना या सगळ्या गोष्टींची खरी माहिती मिळणं हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. जर एखाद्या लोकप्रतिनिधीने प्रतिज्ञापत्रामध्ये अशी खोटी माहिती दिली किंवा माहिती लपवली तर त्यांची निवडणूक रद्द होऊ शकते अशी तरतूद कायद्यामध्ये करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे हा खटला अमोल खताळ यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणून गेला आहे. आता पुढे उच्च न्यायालय आणि या न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. थोरात यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार पुढील 6 महिन्याच्या आत या खटल्याचा निकाल देखील अपेक्षित आहे. आता अमोल खताळ यांना औरंगाबाद खंडपीठासमोरच स्वतःचा बचाव सिद्ध करावा लागणार आहे. ती फर्म खरोखरच निष्क्रिय होती किंवा माहिती लपवण्यामागे कोणताही चुकीचा हेतू नव्हता हे त्यांना कागदपत्रांसह, पुराव्यासह कोर्टामध्ये सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी आता धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. संगमनेरच्या मैदानात खताळांनी थोरातांना पराभूत केलं असलं तरी कोर्टाच्या मैदानात आता बाळासाहेब थोरात यांनी खताळांना कायदेशीर कचाट्यात जोराचं पकडलंय. कोर्टाचा निकाल जर खताळ यांच्या विरोधात केला तर त्यांची आमदारकी ही टांगणीला लागू शकणार आणि यामध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आमदार अमोल खताळ आता मोठ्या कायदेशीर पेचामध्ये अडकणार आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या धक्क्यानंतर हायकोर्ट काय निर्णय देणार यावरती अमोल खताळ आपली आमदारकी वाचवू शकणार का, की बाळासाहेब थोरात कायदेशीर लढाईमध्ये बाजी मारतील, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणी मंडळी तुम्हाला काय वाटतंय? अमोल खताळ सहजासहजी आपली आमदारकी सोडतील, बाळासाहेब थोरात आपलं मिळवलेले प्रतिष्ठा वापस घेतील आणि ते पुन्हा एकदा विजयी होतील? तुमच्या प्रतिक्रिया, तुमची मतं अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.